आज आपण करणार आहे हिरव्या मिरचीचा दोडका। त्यासाठी 2 दोडके घेतलेले। आता याची आपण शिरा काढून कट करून घेऊ दोडका। दोडका आपल्याला असा कट करून घ्यायचा। आणि मध्ये याला अशा चिरा करून घ्यायच्या, म्हणजे मसाला जो केलेला आहे तो आतपर्यंत जातो। दोडका आता करण्यासाठी आपण मसाला करून घेऊ। त्याच्यासाठी मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी घेतलेले आहे पातळ काप करून। लसूण घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे। मसाला आता पाणी टाकून छान बारीक वाटून घेऊ। मसाला आपला करून झालेला आहे। आता पॅन पण गरम करायलाच ठेवलाय। भाजी करण्याआधी आता 2 चमचे शेंगदाणे घेतले, ते भाजून घेऊ। शेंगदाणे भाजून झालेत, त्यातच आता 1 चमचा घेतलेला आहे मोठा तीळ, ते भाजून घेऊ, पांढरे तीळ। तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत, हे नंतर बारीक करून टाकणार आहे। भाजी करण्यासाठी 2-3 चमचे तेल घ्यायचे। तेल तापलेले, मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता टाकून घ्यायचा, वाटलेला मसाला केलाय तो टाकून घेऊ। मसाला आता आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा धना पावडर, मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे 1 चमचा मीठ, मसाला आपला छान फ्राय होत आलेला आहे। यातच आता टाकून घ्यायचे दोडका, मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा दोडका। अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे,
एक 6-7 मिनिटांसाठी दोडका छान शिजून घ्यायचा. दोडका आपला झालेला आहे. शेंगदाणे आणि तीळ घेतलेत आपण. आता हे बारीक करून घेऊ मिक्सर मध्ये. छान याची पावडर करून घ्यायची. शेंगदाणे तीळ बारीक झालेले आता हे टाकून घेऊ. भाजी आता छान मिक्स करून घेऊ. त्यासाठी याला वाफ देऊन घेऊ. अगदी 1-2 मिनिटं वाफ दिलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते, टेस्टी एकदम. एकदम चमचमीत असा दोडका हा झालेला आहे.